नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेधच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या तसेच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बातमीपत्रात आता वळूया ठळक बातम्यांकडे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने दणाणला परिसर। शहर आणि ग्रामीण भागात बाजारपेठेतील गणपती बाप्पाच्या सुरेख मूर्तींनी वेधले लक्ष। महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक गणपतीची प्राण प्रतिष्ठापना। आयुक्त यांचे 9 वर्षीय चिरंजीव आदित्यने तयार केले पर्यावरणपूरक गणपती। मोहोळ तालुक्यात मराठा बांधवांनी केले मुंडन आंदोलन। मराठा समाजाला आरक्षणापासून शासनाने वंचित ठेवल्याचा व्यक्त केला निषेध। आणि तेलगाव भीमा येथील सरपंचाविरोधात अविश्वास ठराव। तहसीलदार जमदाडेंकडे 6 सदस्यांनी दाखल केला अर्ज। बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषामध्ये अनेक भक्त शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतून गणपती बाप्पाच्या सुरेख मूर्ती उत्साहात घरी घेऊन जात असल्याचे चित्र दिसून आले। सुख करता दुःख हरता गणपती बाप्पाचे आगमन झाले असून गणेश चतुर्दशी प्रत्येक भक्तांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। तत्पूर्वी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ, टिळक चौक मधला मारुती या सकाळपासूनच भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेल्या होत्या। प्रासादिक साहित्यांसह 5 फळे, सजावटीचे साहित्य तसेच गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आबालवृद्ध भाविक मधला मारुती, टिळक चौक या बाजारपेठेत दाखल झाले होते। दरम्यान मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या तसेच हलगीच्या गजरात भक्तांनी गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन गेल्याचे चित्र दिसून आले। यावेळी सारा परिसर नवचैतन्याने आणि उत्साहाने भारावून गेला होता। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानी आयुक्त यांचे 9 वर्षीय चिरंजीव आदित्य याने तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करत पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले। सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थीला त्यांचे चिरंजीव आदित्यने बनवलेली पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी परिवारासह श्री गणेशाची आरती करण्यात आली। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। स्वच्छ सर्वेक्षण आणि महापालिका, माझी वसुंधरा आणि राष्ट्रीय स्वच्छ सोलापूर प्रशासनाच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करावे असे आवाहन केले। सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना, मंडळांना गणेशोत्सवाच्या यावेळी आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या। मी शीतल तेलिउगले, सोलापूर महानगरपालिका आयुक्त। आज मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलानं जो शाडूच्या मातीचा गणपती बनवला होता, जी पर्यावरणपूरक अशी मूर्ती आहे, तिची प्रतिष्ठापना मी माझ्या घरामध्ये केली। आणि मला सर्व शहरवासियांना, सर्व गणेश भक्तांना आवर्जून सांगावंसं वाटतं की बाप्पाचा हा जो उत्सव आपण सगळे एवढ्या प्रेमानं, उत्साहानं साजरा करतोय, याच्यामध्ये आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं ध्वनी, वायू किंवा जलप्रदूषण होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळेच बाप्पाची मूर्ती असेल किंवा सजावट असेल तर आपण सर्वांनी ती पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून करा। आणि या गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शहरातील महत्त्वाच्या बाळीवेस इथल्या कसबा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत पारंपरिक लेझिमच्या पथकाने लक्ष वेधून घेतले। सोलापूर शहरातील महत्त्वाचे आणि मोठे मंडळ म्हणून ओळखले जाणारे
कसबा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीची सुरुवात सकाळी 9 वाजता पालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते करून सुरुवात झाली। 22 इथून सुरू झालेली मिरवणूक हुतात्मा चौकात आल्यानंतर स्थिरावली। यावेळी श्रींना चांदीच्या आभूषणांनी अलंकृत करण्यात आले। दरम्यान यावेळी लेझिमच्या पथकाने तसेच कर्नाटकाहून आलेल्या पथकाने आपले खेळ सादर केले। पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझिम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमाला जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। महानगरपालिका व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान श्री सिद्धेश्वर साखर कारखाना होडगी रोड येथील कर्मवीर काडादी मंगल कार्यालय येथे 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केले आहे। दिव्यांग व्यक्तींना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एसटी स्टँड गेटच्या शेजारी रेल्वे स्टेशन, 7 रस्ता, तुळजापूर नाका पुलाखाली तसेच अक्कलकोट नाका पाण्याची टाकी या ठिकाणाहून सोलापूर महापालिकेच्या वतीने मनपा परिवहन विभागाची मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे। तरी सोलापूर शहरातील दिव्यांग बांधवांनी शासनाच्या या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी केले आहे। शासन दिव्यांगांच्या दारी या अभियानात नियोजनाचा अभाव असल्याने प्रहार अपंग संघटनेने महापालिकेत ठिय्या आंदोलन केले। शासन दिव्यांगांच्या दारी अभियान 2 दिवसांवर येऊन ठेपले असतानाही सोलापूर महापालिका प्रशासनाकडील नियोजनाचा अभाव आणि ढिसाळपणा होत असल्याचा आरोप करत प्रहार अपंग संघटनेच्या वतीने महापालिका आवारात ठिय्या आंदोलन केले। नियोजनासंदर्भात जाब विचारत जोरदार घोषणाबाजी केली। दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शासन दिव्यांगांच्या दारी अभियान राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत बुधवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता होडगी रोडवरील काडादी मंगल कार्यालयात दिव्यांगांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या संदर्भात 1 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक झाली। त्यानंतर आता केवळ 2 दिवस राहिले असतानाही सोलापूर महापालिका प्रशासनाकडून दिव्यांग लाभार्थ्यांना या अभियानासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही अथवा जनजागृती करण्यात आली नाही। अर्जही भरण्यात आले नाहीत। तर मग या अभियानासाठी शहरातील दिव्यांग लाभार्थी कसे काय उपस्थित राहतील असा जाब यावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला। मराठा समाजाला आरक्षणापासून शासन वंचित ठेवत असल्याने शासनाच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे मुंडन आंदोलन करण्यात आले। सरकार मराठा आरक्षणासंबंधी सोयीस्कर भूमिका घेत असून कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने सरकारच्या विरोधात मराठा समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे असे सांगत मराठा समाज बांधवांना आरक्षणापासून शासन वंचित ठेवत असल्याने शासनाच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। दरम्यान मोहोळ तालुक्यातील वडवळ या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असून अनेक लोकांनी मुंडन केल्याचे पाहावयास मिळाले। मराठा समाजाचे आज शेतकरी वर्ग मराठा समाजामध्ये जास्त असल्यामुळं शेतीचे विभाजन होत आहे आणि विभाजनामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न हे अत्यल्प आहे। त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरण्यासाठी अडचण येते। त्याच पद्धतीनं नोकरीमध्ये सुद्धा मार्क जास्त असून सुद्धा मराठा मुलांना त्याच्यामध्ये नोकरीची संधी मिळत नाही।
यासाठी वडवळ गावातील सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्यामार्फत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश व्हावा यासाठी आज आम्ही गावकरी मंडळी इथे जमलेलो आहोत. सरकारचा आम्ही मुंडन करून तसेच रक्तदान शिबिर घेऊन जाहीर निषेध करत आहोत. सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला आरक्षण द्यावे. मागे जे 3 वेळा आरक्षण दिलेलं आहे ते फसवा आरक्षण आम्हाला दिलेलं आहे. यावेळेस आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसणारं असं आरक्षण हे कायमस्वरूपीचं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही मागणी करत आहोत. तसंच मनोज जरांगे पाटील ज्यांनी या आरक्षणाची सुरुवात केली त्यांना सुद्धा आम्ही आमचा जाहीर पाठिंबा या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही त्यांना दर्शवत आहोत. मंद्रुपमध्ये गणरायाच्या आगमनानिमित्त गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्त आसुसलेले असताना मंगळवारी गणरायाचे आगमन झाले. यावर्षी पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही गणेश भक्तांमध्ये जल्लोष दिसून येत आहे. मंगळवारी सकाळपासूनच गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी दिसून येत आहे. मंद्रुपमध्ये बसवराज कुंभार, वैजनाथ भागवत व दशरथ देवीदास या मूर्तिकारांनी लहान मोठ्या आकाराच्या मूर्त्या बनवल्या आहेत. त्याचबरोबर अनेक व्यावसायिकांनी गणेश मूर्ती विक्री दुकान लावले आहे. यावेळी सीना भीमा परिसरातील गणेश भक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत होते. गणेश मूर्ती साहित्य शिवबसव चौकात मिळत असल्याने सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. मंद्रुपमध्ये प्रथमच गोमय गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. किंमत तुमची मूर्ती आमची या अंतर्गत मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, उपसरपंच भगवान भरमाने, उद्योजक मळसिद्ध मुगळे, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे व नूतन तंटामुक्ती अध्यक्ष रेवणसिद्ध मेंढगुदले यांच्या हस्ते करण्यात आले. तेलगाव भीमा येथील सरपंच भाग्यश्री आप्पासाहेब कोळी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे 6 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. तेलगाव भीमा येथील सरपंच भाग्यश्री आप्पासाहेब कोळी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे 6 सदस्यांनी दाखल केला होता. अविश्वास पडताळणीची विशेष सभा सोमवारी तहसीलदार जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते या सभेला गैरहजर राहिले आणि सरपंचांवरील अविश्वास ठराव बारगळला. त्यामुळे कोळी यांच्या सरपंच पदाचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. 2.5 वर्षांपूर्वी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर कविता पाटील आणि भाग्यश्री कोळी यांच्यामध्ये चिठ्ठीने कोळी यांची सरपंचपदी निवड झाली. मात्र उपसरपंच वसंत गुरव, श्रीकांत चलवदे, रुक्साना मुल्ला, संगीता निंबर्गी, लक्ष्मीबाई कोळी, लगमन्ना कोळी असे 6 ग्रामपंचायत सदस्यांनी कोळी यांना सरपंच पदाचा राजीनामा मागितला. मात्र सरपंच कोळी यांनी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा काम पूर्ण झाल्यानंतर राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र या 6 सदस्यांनी सरपंच कोळी कोणालाही विश्वासात घेऊन काम करत नसल्याचा ठपका आणि अन्य कारणे पुढे करून तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. या सभेला अविश्वास ठराव दाखल केलेले 6ही ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिले. केवळ माजी सरपंच हुन्नूर सिद्ध शेजाळे हे एकमेव ग्रामपंचायत सदस्य या विशेष सभेला उपस्थित होते. त्यामुळे तहसीलदारांनी अविश्वास ठराव प्रस्ताव बारगळल्याचे जाहीर केले. यावेळी अविश्वास ठराव बारगळल्याचे समजतात सरपंच भाग्यश्री कोळी, आप्पासाहेब कोळी, माजी सरपंच श्रीशैल पाटील. ग्रामपंचायत तेलगावचा मी नूतन सरपंच आहे. आमच्या गावात 2021 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये 8 सदस्य निवडून आले. त्यापैकी 4 सदस्य असं कॉम्बिनेशन झाला. त्यामधील 8 मधील चर्चा झाल्या कारणाने चिठ्ठीचे सरपंच सौ भाग्यश्री आप्पासाहेब कोळे हे सरपंच झाले. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर राखीव असलेली जागा भरून आली. भरून आल्यावर 9 सदस्यांची संख्या झाली. त्यानंतर 9 सदस्यांची संख्या झाल्यानंतर 11/9/2023 रोजी तहसीलदार जमदाडे साहेबांकडे आपल्या गावातील 6 सदस्य अविश्वास ठराव दाखल केले. त्यानंतर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर तारीख 18/9/2023 रोजी श्री जमदाडे साहेब यांनी अविश्वास ठराव पारित करण्यासाठी तेलगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर राहिले. त्यानंतर त्या दिवशी 6 विरोध 9 असा आकडा झालेला होता. 18 तारखेला
एकही सदस्य न राहता मी एकटा अवलंबित केला पाहिजे आहे. 0 विरुद्ध 1 असा गृहीत झालाय. त्यानंतर जे काही अविश्वास ठराव केले होते त्यांचा अविश्वास ठराव हा बाळगण्यात आला आणि 0 विरुद्ध 1 हा असा ठराव मांडण्यात आला. जे काय जुने सरपंच होते सौ भाग्यश्री आप्पासाहेब कोळी परत त्यांना तेलगावचे प्रथम व्यक्ती म्हणून विराजमान झाले. पुजेरी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहे. आज अविश्वास ठराव जे जमदारे सभेचे अध्यक्षतेखाली झाले त्यामध्ये 0 विरुद्ध 1 असं ठराव होऊन हे सभा पार करण्यात आले. मंद्रुप येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रेवणसिद्ध बाबूराव मेंढगुदले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंद्रुप येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रेवणसिद्ध बाबूराव मेंढगुदले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अनिता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तंटामुक्त अध्यक्षपदासाठी ईश्वरप्पा शिळले यांनी रेवणसिद्ध मेंढगुदले यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याने मेंढगुदले यांची तंटामुक्त अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान वनमाने, ग्रामसेवक नागेश जोडमुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे, यासिन मकानदार, सूर्यकांत मेंढगुदले, बेबी जॉन लिगेवान, रियाना शेख, पार्वती काळे, शांताबाई चव्हाण, अंकिता कुंभार, सुरेश टेळे, शिवपुत्र जोडमोठे, ईश्वरप्पा शिळले, दयानंद खेडे, नितीन रणखांबे, सुनील रणखांबे, मोहम्मद शेख, सिद्धू खरात, श्रीमंत पवार, रविकुमार म्हेत्रे, रमेश कुंभार, बाळासाहेब कोरे, मेहबूब पठाण, सिकंदर आवटे, यश उंबरजे, अनिल खट्टे, नागू कुमठाळे, धनेश शेख आदी उपस्थित होते. महात्मा गांधी तंटामुक्तांची निवड झाली. ही निवड जनतेचं तर आहेच, परंतु माझ्या विरोधात म्हणता येणार नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरले होते. माझं नाव ऐकून मी पण इच्छुक आहे म्हणून सगळ्यांनी माघार घेतल्याबद्दल सगळ्यांचा मी मनापासून आभार आहे. आणि त्याच्यात माझं पाहुणा आप्पासाहेब शेळेंचं मनात होतं, परंतु पुढच्या वेळेला त्याला करू जास्त वाद नाही. आता पुढे तंटामुक्त अध्यक्ष 15 वर्ष झाले मंगळूरमध्ये आहे. विद्या विकास मंदिर उमरे येथे श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणेश चतुर्थी मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी श्री गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. श्री गणेशास प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती प्रस्थापित होते. गणेशास मोदक प्रिय असल्याने गणेश चतुर्थी दिवशी श्री गणेशास मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या निमित्त विद्या विकास मंदिर उमरे पागे येथे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व पालकवर्गाने श्री गणेश मूर्तीची गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गावातून सवाद्य मिरवणूक काढून गणेशाच्या पूजेनंतर आरती करून मोठ्या उत्साहाने व मनोभावे स्थापना केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम नरसाळे, सचिव बलभीम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अनिरुद्ध मुजमुले, मुख्याध्यापक बीजे शिंदे, पुरोहित सागर जोशी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हत्तुरे वस्ती येथील मानाचा महाराजा गणपती मंडळाची मिरवणूक उत्साहात पार पडली. हत्तुरे वस्ती येथील मानाचा महाराज गणपती मंडळाची मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या लेझिमचा खेळ कार्यकर्त्यांनी सादर केला. ढोल ताशांच्या गजरात सारा परिसर दणाणून गेला. अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हत्तुरे वस्ती येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. लेझिम पथकामध्ये 100 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी मंडळाचे आधारस्तंभ चंद्रशेखर पाटील, संस्थापक अध्यक्ष अनिकेत पाटील, मंडळाचे अध्यक्ष अमोल बिराजदार, उपाध्यक्ष प्रवीण बंडकर, सचिव महेश राऊत, खजिनदार नागेश सदलापूरकर आणि गणेश भक्त उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या वतीने आमदार पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिरूर अनंतपाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने शिरूर अनंतपाळ शहर महाविकास आघाडीच्या वतीने वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आवाळे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आवाळे, नियोजन सभापती संतोष शिवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संदीप धुमाळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश शिवणे, काँग्रेसचे युवा नेते शिवदास उंबरगे, संगनाथ किडिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओम जगताप, नगरसेवक प्रतिनिधी महादेव खरटमल, नगरसेवक ऋषिकेश आवाळे, काँग्रेस पक्षाचे सचिव मुसा मुजेवार, संभाजी पारशट्टे, सामाजिक कार्यकर्ते चेतन मांदळे, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे नेते मधुकर अण्णा धुमाळे, बालाजी बरबटले, मंगेश लांडगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे नेते तसेच संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या बाबतीत वाचाळवीर गोपीचंद पडळकर यांनी अशोभनीय भाषेचा वापर केला. त्यामुळे आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं सुरानपाळ शहरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. तर अशाच पद्धतीची भाषा भविष्यकाळात गोपीचंद पडळकर यांच्याकडून जर वापरली गेली तर महाविकास आघाडी म्हणून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. तसेच महाविकास आघाडीच्या इतर कुठल्याही नेत्याच्या बाबतीत गोपीचंद पडळकर असतील किंवा भाजपनं ठेवलेले आणखी कोणी असतील त्यांनी जर अशा पद्धतीची भाषा वापरली तर त्यांनाही जशास तसं उत्तर दिलं जाईल. वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दस्तूरकर यांनी वाशी येथील ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सर्व सभासदांची बैठक घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत आश्वासन दिले. वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दस्तूरकर यांनी वाशी येथील ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सर्व सभासदांची बैठक घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याबाबत आश्वासन दिले. तसेच ते म्हणाले, मी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी सोडवीन. तसेच दरमहा बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हारुण काझी, सचिव बळीराम जगताप, खजिनदार रामकृष्ण मार्कंडे, तानाजी मोळवणे, माजी चेअरमन बाळासाहेब उंद्रे, जलाल टेलर, रावसाहेब मोळवणे, आबा शिवराज कवडे आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने दणाणला परिसर. शहर आणि ग्रामीण भागात बाजारपेठेतील गणपती बाप्पाच्या सुरेख मूर्तींनी वेधले लक्ष. महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना. आयुक्त यांचे 9 वर्षीय चिरंजीव आदित्यने तयार केले पर्यावरणपूरक गणपती. मोहोळ तालुक्यात मराठा बांधवांनी केले मुंडन आंदोलन. मराठा समाजाला आरक्षणापासून शासनाने वंचित ठेवल्याचा व्यक्त केला निषेध. आणि तेलगाव भीमा येथील सरपंचाविरोधात अविश्वास ठराव. तहसीलदार जमदाडेंकडे 6 सदस्यांनी दाखल केला अर्ज. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा वृत्तवेध. नमस्कार.